नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्यांनी विणलेला लामण दिवा. सर्वप्रथम आपल्याला एक षटकोन बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी 6 मणी ओवून घ्यायचे आहेत. 6 सफेद मणी. हे पहा, 6 सफेद मणी ओवल्याच्या नंतर पुन्हा जिथे आपण पहिला मणी ओवला आहे त्या मण्यातनं सुई ओवून पुढील सर्व मण्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. म्हणजे सुई ओवून घ्यायची सगळ्या मण्यातनं. अशा प्रकारे. आता पुन्हा पुढे अजून एक राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी आता आपण फक्त 5च मणी भरणार आहोत. 5 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे. हे बघा, असं दिसेल. आता या मण्यात यायचं आहे. हे बघा, पुढच्या मण्यात आलेली आहे. आता 2 मणी आहेत आणि 6चा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला 4 मण्यांची गरज आहे. तर 4 मणी ओवून घेऊया. आता हे मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या मागचा मणी त्यातून सुई ओवून घ्यायची आणि जिथून धागा आलेला आहे त्यातूनही सुई ओवून घ्यायची आहे. आपलं वर्क असं दिसेल. आता पुढच्या मण्यात जायचं आहे. आता पुन्हा 2 मणी आपल्याकडे आहेत. 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या मागचा मणी त्यातून सुई काढायची आणि बरोबरच जिथून धागा आला आहे त्या मण्यातूनही सुई काढून घ्यायची आणि एक मणी पुढे सरकायचं आहे. हे बघा, आता पुन्हा तेच 4 मणी भरून घ्यायचे आहेत. हे बघा, 4 मणी ओवले आणि जसं तुम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने मी 2 मणी पुढे सरकते. हे बघा, आता पुन्हा 1 मणी पुढे सरकायचा आहे आणि सेम प्रोसेस करत करत हा षटकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण शेवटाला पोचलेलो आहोत. तर मी शेवटी हा जो राऊंड आहे त्यातल्या ह्या मण्यातनं मी धागा वर आणलेला आहे. आता 1, 2 आणि 3 मणी आहेत. 6चा राऊंड होण्यासाठी आपल्याला फक्त 3च मणी ओवायचे आहेत. तर हे 3 मणी मी ओवून घेतले आणि हा जो राऊंड आहे त्यातला या मण्यातनं वरच्या दिशेने सुई अशी खालच्या दिशेला घेऊन जायची आहे. आणि असा आपला एक षटकोन तयार होतो. हे असा एक षटकोन बनवून घ्यायचा आहे आणि असे 2 षटकोन बनवायचे. तर आपण आता हा षटकोन बनवतो आहे. तर पुढे जाण्यासाठी हा जो कॉर्नरचा मणी आहे किंवा हा त्याच्यामध्ये आपल्याला सुई घेऊन जायची आहे. हे पहा, मी वरच्या मण्यात सुई घेऊन आलेली आहे. आता 5 मणी ओवायचे आहेत आणि हा 6वा. पुन्हा 6चंच सर्कल बनवायचं आहे. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे आणि बरोबरच पुढचे जे 2 मणी आहेत ते मी पुढे सरकले. आता 1, 2, 3 मणी आहेत. 3 मणीच ओवायचे आहेत आणि एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा जो राऊंड बनवला आहे त्यातला हा मणी यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई घेऊन जायची आहे आणि हे पुढचे 3 मणी पुढे सरकायचे आहे. 1, त्याच्या पुढचा 2रा आणि पुढे 3रा. हे बघा, आता पुन्हा आपण कॉर्नरला आलेलो आहोत. तर कॉर्नरला 1 आणि 2च मणी आहेत. तर इथे आपल्याला 4 मणी भरायचे आहेत आणि हा जो राऊंड आहे त्यातला या मण्यातनं वरच्या दिशेने सुई खालती न्यायची आहे आणि 1, 2, 3 मणी पुढे सरकायचे आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा 3च मणी ओवायचे आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच राऊंड बनवायचं आहे आणि 3 मणी पुढे सरकायचं आहे. आता पुन्हा आपण कॉर्नरला आलेलो आहोत. नेहमी कॉर्नरच्या मण्यावर आल्यानंतर 4 मणी भरायचे आहेत आणि मिडलला असताना 3 मणी भरायचे आहेत. हे लक्षात ठेवा. हे बघा, मी 4 मणी ओवून इथे एक सर्कल तयार करते
आणि 3 मणी पुढे सरकते. हे बघा, आता आपल्याला 3 मणी ओवायचे. आता पुन्हा कॉर्नरला आलेलो आहोत. आता 4 मणी ओवायचे. हीच प्रोसेस फॉलो करत पूर्ण हे षटकोन हा षटकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. हे पहा, आपला षटकोन बनवून तयार आहे. आता मी ह्या वरच्या मण्यात आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जिथे जिथे हे कॉर्नर आहेत तिथे 5चा राऊंड बनवायचा आहे आणि मध्ये 6चा राऊंड बनवायचा आहे. जसं आपण आधी राऊंड बनवलेत सेम तसंच, फक्त कॉर्नरला 5चा राऊंड असेल. हे बघा, मी 4 मणी भरून घेतलेले आहेत आणि हा एक 5वा. तर हे मणी ओवून झाल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि 2 मणी इथूनच पुढे सरकायचे. हे बघा, हे 2 मणी मी पुढे सरकले. हा 5चा राऊंड झाला. आता इथे आणि इथे 6चा राऊंड करायचा आणि मग ह्या कॉर्नरला 5चा राऊंड करायचा. तर आता 1 2 3 3 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आता फक्त 3च मणी ओवून घ्यायचे आणि आत्ताचा जो राऊंड बनवलेला आहे त्यातला हा साईडचा मणी यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आणि 1 2 3 4 4 मणी पुढे सरकायचं आहे. 1, हा दुसरा, मग 3 आणि 4. अशा पद्धतीने आता पुन्हा आपल्याला 1 2 3 मणी आहेत, 3 ओवून घ्यायचे आहेत. 3 मणी ओवल्याच्या नंतर पुन्हा तेच आधीच्या राऊंडमधल्या साईडच्या मण्यामधून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवायची आणि 1 2 3 3 मणी पुढे सरकायचे. हे बघा, अशा पद्धतीने धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. आता आपण कॉर्नरच्या मण्यात आलेलो आहोत. 1 2 2 मणी आपल्याकडे आहेत आणि इथे आपण 5चा राऊंड बनवणार आहोत. तर 3 मणी आपण अजून भरून घेणार आहोत. तीन मणी ओवल्याच्या नंतर सेम प्रोसेस आधीच्या राऊंडमधल्या साईडच्या मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढायची आणि 1 2 3 3 मणी पुढे सरकून घ्यायचं. आता पुन्हा जसं आपण हे 6चे राऊंड बनवले तसं 2 ठिकाणी 6चे राऊंड, मग या कॉर्नरला 5चा राऊंड, असं करत करत हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हे पहा, आपण शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटी 1 2 3 4 4 मणी ऑलरेडी आहेत आणि आपण कॉर्नरला नाही आहोत. धागा या मण्यातनं बाहेर काढायचा आहे. तर मी आधी धागा बाहेर काढून घेते. हे बघा, आणि आता 2 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या राऊंडमधला हा मणी त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आणि 2 3 मणी फिरवून घ्यायचे. हे बघा, आपला हा षटकोन पूर्ण झाला. आता जसं आपण हे केलं तसंच ह्याला पण हा एवढा मोठा नाही करायचा आहे. ह्याला पण सेमच हा राऊंड जो आपण केला तो सेमच करायचा आहे. जिथे जिथे कोन आहेत, कॉर्नर आहेत, तिथे 5चं करायचं आहे आणि मध्ये एकच 6चा येणार. म्हणजे इथे 5, इथे 6, परत 5 6 5 6 असं करत करत असा राऊंड बनवायचा आहे. पण हा छोटा होणार, तर हाही आपण करून घेऊया. हे बघा, मी छोटंवालं जे होतं तेही मी बनवून घेतलेलं आहे आणि एक जे आहे ते आपण हे असंच ठेवणार आहोत. आता यापुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता मी हा मोठावाला पार्ट घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढे हे बघा, हे जे 2 2 मणींचा सेट आहे बघा, 2 2 2, तर कुठूनही सुरुवात करा. हा पहिल्या मण्यात जायचं आहे. त्याच्यानंतर एक सफेद, एक लाल आणि एक सोनेरी मणी भरून घ्यायचा आहे. हा सोनेरी मणी आहे तो 5 नंबरचा आहे आणि बाकी सगळे मणी 6 नंबरचे वापरलेले आहेत. तर हे 3 मणी भरून घ्यायचे. त्यानंतर वरचा सोनेरी मणी सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेल्या 2 मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवून घ्यायची आहे आणि बरोबरच
आता ह्या मण्यातनं धागा आला आहे, त्याच्या पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता पुन्हा पुढच्या मण्यात जायचं आहे. आता पुन्हा तेच करायचं आहे. एक सफेद, एक लाल आणि एक सोनेरी मणी भरायचा आहे. हे बघा, हे होऊन झाल्यावर जसं मी आधी सांगितलं, पहिला वरचा मणी सोडून द्यायचा आहे आणि उरलेल्या 2 मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आणि बरोबरच पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे. आता पुढे जाण्यासाठी पुन्हा मी इथूनच पुढच्या मण्यामध्ये सुई घेऊन जाते. पुन्हा तेच करायचं आहे. पुन्हा मी 3 मणी भरून घेतलेले आहेत आणि वरचा मणी स्किप करून उरलेल्या 2 मण्यातनं वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला घेऊन यायची आहे आणि बरोबरच पुढच्या मण्यातनं सुई ओवून घ्यायची आहे. हा झाला आपला तिसरा राऊंड. आता पुढच्या मण्यात जायचं. धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. पुन्हा तेच करायचं आहे. एक सफेद, एक लाल आणि एक सोनेरी मणी घ्यायचा आहे. वरचा सोनेरी मणी स्किप करून उरलेल्या 2 मण्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि पुढच्या मण्यातनं पुढे ओवून घ्यायचं आहे धागा आणि अजून एक मणी पुढे सरकायचं आहे. हीच सेम प्रोसेस करत करत हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. एक मोठं आणि एक छोटं सेम ह्याच पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या पाठीमागे हे लावून घेणार आहोत. तर हे आपण लावते वेळीस हा जो षटकोन आहे त्याच्यावरच बरोबर हे असं ठेवायचं आहे. हे जे कोणे आहेत ह्या कोण्यामध्ये आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे आणि बाकीकडे आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. तर मी हे बघा एका कोण्यातनं सुई काढून घेतलेली आहे आणि बरोबर वरती आपण हे लावून घ्यायचं आहे असंच. त्यानंतर मी एक लाल मणी भरून घेणार आहे. आपण 4चा राऊंड बनवतो आहे. लाल मणी भरून झाल्याच्या नंतर हा जो कोन आहे त्यातून मी सुई या साईडला काढून घेते आणि पुन्हा एक लाल मणी भरायचा आहे आणि खालून जिथून आपण स्टार्ट केलेलं त्याच मण्यातनं पुन्हा आपण धागा बाहेर काढून घेऊया अपोजिट साईडने. हे बघा अशा पद्धतीने हा आपला 4चा राऊंड तयार झाला. आता पुढे 2 मणी सरकून घ्यायचे आहेत पुढे. आता बघा हा लालवाला 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आता फक्त 6चा राऊंड करण्यासाठी एकच मणी भरायचा आहे. तो आपण भरून घेऊया. आता बरोबर ह्याच्यावरचाच मणी त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बरोबरच पुढच्या मण्यातनं ही सुई बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर हे मणी फिरून पुन्हा 2 मणी पुढे जायचे. हे बघा ह्या लाल मण्यातनंच फिरून इथपर्यंत यायचं आपल्याला. 1, 2 आणि त्याच्या पुढे अजून 2 मणी, 3 आणि 4 असे 4 मणी आपण पुढे सरकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आता पुन्हा 5 मणी आहेत. एक लाल मणी भरून 6चा राऊंड करायचा आहे. जसं मी आधी दाखवलं आहे तसंच. हे बघा मी एक लाल मणी भरला. या दोघातनं मी मणी सुई फिरवून हे बघा 1, 2 लाल तिसरा, 4, 5 आणि मग आपण या कोण्यामध्ये येणार आहोत. तर आधी आपण हे करून घेऊया. 1, 2, 3 आता बघा 4 मणी नाही पुढे जायचं आहे, 3च मणी पुढे जायचं आहे. हे बघा 1, 2 आणि हा कोणाचा मणी तिसरा. 3 मणी आपण पुढे सरकलो आहे. हे बघा 3 मणी सरकून आपण कोणाच्या साईडला आलेलो आहोत.
तर आता इथे बघा 1 2 3 3 मणी ऑलरेडी आहेत आणि जिथे कोन आहेत तिथे आपल्याला 4चा राऊंड बनवायचा आहे. तर त्यासाठी मी एकच मणी भरणार आहे लाल आणि हे फूल तयार करणार आहे. हे बघा, वरच्या मण्यातनं मी सुई काढली, बरोबरच लाल मण्यातनं ही सुई काढली आणि आता 1 2 3 4 4 मणी पुढे सरकायचं आहे. 1 2 3 आणि 4. हे बघा, आत्ता पुन्हा तेच, सॉरी, आपण 3च मणी पुढे सरकायचं आहे. आता 1 2 3 4 5 मणी आपल्याकडे आहेत. आता 6चा राऊंड बनवण्यासाठी पुन्हा 1 मणी आपल्याला घ्यायचा आहे. 1 लाल मणी ओवायचा आणि पुन्हा एक 6चा राऊंड बनवायचा, जसं मी आधी सांगितलं. 1 2 3 4 5 मणी आपण फिरून घेणार आहोत. हे बघा, आता पुन्हा 2 मणी पुढे सरकायचं आणि पुन्हा तसंच 6चा राऊंड बनवायचा आणि कोनामध्ये आल्यावर फक्त 4चा राऊंड बनवायचा, जसं आपण इथे बनवलं आहे. हे असंच करत करत हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हे बघा, मी ह्या आकाराचा एक षटकोन कापून घेतलेला आहे आणि हा यामध्ये इथून शिवायच्या आधी पूर्ण यामध्ये टाकून घेतलेला आहे, जेणेकरून हे ताट राहील. हा तुम्ही नाही जरी टाकलात तरी चालेल, पण टाकलात तर उत्तम, कारण हे जरा ताट राहील दिवा आपला म्हणून. हे बघा, मी आतमध्ये पुठ्ठा टाकून हे पूर्ण केलेलं आहे. आता इथे एक आपल्याला स्टँड बनवायचं आहे मागच्या साईडला. तर हा जो षटकोन आहे त्यातला बरोबर मिडलचाच राऊंड घ्यायचा आहे आणि कोणत्याही एका मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे मिडलच्या राऊंडमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला 6चा राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी 5 मणी ओवायचे आणि ज्या मण्यातनं आपण सुई काढली आहे तो 6वा मणी. तर आधी आपण 5 मणी ओवून घेऊया. 5 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि बरोबरच 1 मणी पुढे सरकायचं आहे त्या राऊंडचा. हे बघा, आता 3 मणी भरायचे आहेत आणि हे बघा, 1 2 3 हे 3 मणी, हा खालचा मणी, 2 3 हे 3 मणी आधीच्या राऊंडचे आहेत आणि आत्ताचे 3 मणी आपण जे ओवलेत ते मिळून 6 मणी होणार. तर ह्या राऊंडमधला हा जो मणी आहे त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढायची, बरोबरच खालच्या मण्यातनंही सुई काढायची, ज्या मण्यातनं धागा आला आहे त्या मण्यातनंही सुई बाहेर काढायची. म्हणजे टोटल मी 3 मण्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि पुढे जाण्यासाठी अजून एका मण्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, आता पुन्हा 3 मणी भरायचे आहेत. त्यानंतर आत्ताच्या राऊंडमधला ह्या मण्यातनं सुई बाहेर काढायची, त्याच्या खालचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी. हे 3 मणी झाले की अजून एक मणी आपल्याला पुढे सरकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि 1 मणी अजून पुढे सरकले अशा प्रकारे. आता पुन्हा तेच करायचं आहे, 3 मणी ओवायचे आणि सेम प्रोसेस जसं मी आधी दाखवलं. हे बघा, 3 मणी ओवून घेतले, त्यानंतर 1 2 3 4 असे 4 मणी पुढे सरकायचे. आणि हा 4था मणी. पुन्हा त्यानंतर 3 मणी भरायचे
तेच धागा नेहमी घट्ट ओढायचा आहे. आता बघा लास्टचा राऊंड आहे, तर या राऊंडसाठी हा मणी मी पुढे नाही सरकली आहे, तर हा आत्ताचा जो राऊंड आहे त्यातूनच 2 मणी मी वरच्या दिशेने सरकून घेतलेले आहे. हे बघा आत्ताच्या ज्या राऊंडमधून मी या मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता 6चा राऊंड होण्यासाठी 1 2 3 4 5 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आता एकच मणी भरायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा बाजूच्या सर्कलमधून वरच्या मण्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या खालच्या मण्यातनंही सुई घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे असं दिसेल. आता आपल्याला वरच्या साईडला यायचं आहे पुन्हा, तर मी हा राऊंड फिरणार आणि धागा पुन्हा वरच्या साईडला घेऊन येणार. हे बघा मी धागा वरच्या राऊंडमध्ये घेऊन आलेली आहे, कोणत्याही एका मण्यात आणायचा आहे. आता इथेही आपल्याला 6चाच राऊंड बनवायचा आहे, तर हा 1 मणी आहे आणि आता आपण 5 मणी ओवून घेतो आहे. ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. हे बघा असं राऊंड होईल. आता पुढच्या मण्यात जायचं आहे. आता 1 आणि 2 मणी आहेत. आता फक्त 4च मणी भरायचे आहेत आणि 6चा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा 4 मणी भरले. त्यानंतर ह्या आत्ताच्या राऊंडमधला हा मणी त्यातून वरच्या दिशेने सुई खाली घेऊन आलो आहे. ज्या मण्यातनं धागा आणला आहे त्या मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हे दुसरं झालं. आता पुन्हा पुढच्या मण्यात घेऊन जायची सुई. पुन्हा तेच करायचं आहे. 4 मणी ओवून घ्यायचे. 4 मणी ओवल्याच्या नंतर आधीच्या राऊंडमधला हा मणी त्यातून वरच्या दिशेने सुई अशी ओवून पुढील 2 मणी पुढे सरकून घ्यायचं आहे. धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. पुन्हा तेच करायचं आहे. 4 मणी ओवायचे आहेत आणि असं करत करत हा राऊंड कंप्लीट करायचा. हे पहा आपण शेवटला आलेलो आहोत. तर शेवटला मी हे बघा ह्या साईडचा जो हा साईडचा मणी आहे त्यातून मी सुई वर घेऊन आलेली आहे. 1 2 आणि 3 मणी ऑलरेडी आहेत. आता फक्त 3च मणी भरायचे आहेत शेवटला. 3 मणी ओवून झाल्याच्या नंतर अगोदरच्या राऊंडमधला हा मणी त्यातून सुई अशी ओवून घ्यायची. बरोबरच पुढच्या मण्यातूनही सुई मी काढलेली आहे आणि हा राऊंड आपण कंप्लीट केलेला आहे अशा प्रकारे. आता हे आपण 4-5 राऊंड फिरवून मग धाग्याला काट मारून घेऊया. अशा प्रकारे हे आपलं स्टँड तयार झालेलं आहे. असं उभं राहील. आता हे जे आपण बनवलं आहे सेम असंच वरती 2 राऊंड बनवायचे आहेत. हा 1 राऊंड झाला. ह्याच्यावरती अजून एक दुसरा राऊंड बनवायचा आहे. हे बघा जसं आपण हे बनवलं आहे तसंच मी इथेही एक बनवून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती अजून एक असाच राऊंड बनवायचा आहे, पण तो मी लाल मण्यांनी बनवणार आहे. तर सेम तसंच करायचं आहे, फक्त लाल मणी वापरायचे. हे पहा वरच्या मण्यात आली आहे. हा 1 मणी आणि उरलेले 5 मणी असंच एक राऊंड बनवायचा आहे जसं आपण अगोदर बनवलेला. 1 मणी पुढे सरकणार आहे. आता 3 मणी भरायचे आहेत. 3 मणी भरल्यावर ह्या 2 मण्यातनं सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला नेत पुढच्या मण्यातनं काढायची आहे. हे बघा पुन्हा अजून 1 मणी पुढे सरकायचं आहे. सेम असंच आपल्याला वरती बनवायचं आहे, फक्त हे मी लाल मण्यांनी बनवते. हे पहा मी दुसरा राऊंड बनवून झालेली आहे लाल कलरने. आता असं जे हे आपण जे स्टँड बनवलं आहे तेच आपण वरतीही बनवून घेऊया. हे पहा मी असं एक फूल तयार केलं, जसं आपण ह्या स्टँडला मागे केलेलं हे तसंच वर केलं, पण इथे मी 2 थर लावले आहेत. म्हणजे हा पहिला, हा दुसरा लालचा केला आहे आणि वरती सफेदचं फूल करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
तर हे जोडण्यासाठी मी वरच्या मण्यात सुई आणलेली आहे. आता हा जो षटकोन आहे तो बरोबर असा ठेवून जिथे कोणे आहेत त्या कोण्याच्या साईडला 4चा राऊंड करायचा आहे. तर त्यासाठी आधी एक लाल मणी भरलेला आहे. त्यानंतर आपण कोण्यात आहोत तर ह्याचा पण एक कोना घ्यायचा, कोणताही एक घ्या. त्यातनं सुई मी बाहेर काढली. पुन्हा एक लाल मणी भरायचा आहे, हे बघा. आणि पुन्हा याच मण्यातनं सुई मागे घेऊन जायची आहे. हे बघा, अशा प्रकारे 4चा राऊंड झाला. आता आपण 2 मणी पुढे सरकूया. तर पुढचा कोण येईल तिथेही आपल्याला 4चा राऊंड बनवायचा आहे आणि सगळ्या कोणाला 4चा राऊंड बनवत हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा, मी हे लावून घेतलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त कोणालाच, सगळ्या कोणालाच 4चा राऊंड बनवायचा आहे बस. बाकी तुम्हाला मध्ये काही मणी टाकायचे नाही आहे. आता जसं आपण हे 2 राऊंड बनवले तसंच इथेही ह्याच्यावर सेम असेच राऊंड बनवायचे आहेत 2. मग पुढे काय करायचं हे तुम्हाला दाखवते. हे पहा, मी इथे 2 राऊंड बनवून घेतलेले आहेत, एक सफेदनी आणि त्याच्यावरती लाल कलरनी. आता आपल्याला ह्याची चेन बनवायची आहे वरची. तर त्यासाठी आपल्याला 5 सफेद मणी भरायचे आहेत, एक लाल मणी भरायचा आहे आणि पुन्हा 5 सफेद मणी भरायचे. हे पहा, 5 सफेद, एक लाल आणि पुन्हा 5 सफेद मणी मी भरून घेतलेले आहेत. आता याच्याबरोबर समोरचा मणी, त्या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, हे असं एक हुक तयार होईल. आता एक मणी पुढे सरकायचं आहे. हे बघा, त्याच्या पुढचाच मणी मी सुई पुढे ओवून घेतलेली आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. आता पुन्हा 5 सफेद मणी ओवून घ्यायचे. हे पहा, पुन्हा मी 5 सफेद मणी ओवलेत. आता हा याचा जो वरचा लाल मणी आहे त्यातून आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्या. हे बघा, आपलं हे असं तयार होईल. आता ह्याच्यावर आपल्याला 4-4 मण्यांचं फुलं बनवायची आहे. त्यातला एक मणी ऑलरेडी आहे. आता आपण 3 लाल मणी भरणार आहोत. हे बघा, 3 लाल मणी भरलेत आणि हा एक चौथा. आता हा जो लाल मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि बरोबरच आत्ता ओवलेले 2 मणी मी पुढे सरकून घेते. हे बघा, असं एक फूल तयार होईल. आता ह्याच्यावरती असे 4-4चे आपल्याला राऊंड बनवून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एक राऊंड अजून दाखवते. आता हा राऊंड मी सफेद कलरने करणार आहे. पुन्हा मी 3 मणी भरते आहे, 3 सफेद मणी. हे बघा, आणि चौथा हा लाल असेल. आता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे. हे आपलं दुसरं फूल. आता पुन्हा 2 मणी पुढे सरकायचे आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वरच्या दिशेला यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. 2 मणी म्हणजे वरच्या दिशेला 2 मणी सरकून घ्यायचे. हे झालं आपलं दुसरं फूल. असंच करत करत तुम्हाला जेवढी लांब पट्टी हवी आहे ह्याची तेवढी लांब तुम्ही शिवून घ्या. मी तुम्हाला हे पूर्ण झाल्यावर कसं दिसेल हे दाखवते. हे पहा, मी अशी पट्टी बनवून घेतलेली आहे आणि त्याला एक लास्टला हुक तयार केलेला आहे. हे पहा, आपला लामण दिवा बनवून तयार आहे, जो बनवून झाल्यावर असा दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.